हे दोन फलंदाज ॲज ओपनर म्हणून पाहायला मिळत आहेत. तर गोलंदाजी मार्कवरती निलेश किनी अतिशय अनुभवी खेळाडू पाहायला मिळत आहेत. एक्सपिरियन्स पाहायला मिळतोय. क्षेत्ररक्षण सजवलं गेले. लॉंग ऑन आपण पाहू शकतायत. लॉंग ऑफ त्यानंतर शॉर्ट पॉईंटमध्ये आपण क्षेत्ररक्षक पाहू शकतायत. शॉर्ट थर्डमॅनला क्षेत्ररक्षक पाहू शकतायत. शॉर्ट स्क्वेअर लेगला स्वर्गीय अमोल पाटील यांच्या स्मरणार्थ बापा मोरे चषक 2022 ही स्पर्धा आपण अनुभवत आहेत. आजचा तिसरा दिवस पाहायला मिळतोय. सामन्याला या ठिकाणी सुरुवात होईल. निलेश किनी गोलंदाजी मार्कवरती पहिलं षटक त्याच्या हातामध्ये सुपूर्त केले गेले. स्टार्ट ऑफ द मॅच. निलेश किनी पहिला चेंडू घेऊन सज्ज होतील. गोलंदाजी मार्कवरती स्ट्रायकरवरती फलंदाज पाहायला मिळतोय. अमिश पहिला चेंडू फेस करेल. त्यानंतर नॉन स्ट्रायकरवरती दिगंबर आपण पाहतोय. निलेश ऊर्ध्व विकेटने सज्ज होत असताना पहिला चेंडू खेळण्याचा प्रयत्न केलाय. हवेत फटका पाहायला मिळतोय. सेफ झोनमध्ये चेंडू ट्रॅव्हल होतोय. फेकीपर्यंत एक धाव या ठिकाणी परिपूर्ण केली जाते. पहिली धाव या ठिकाणी आपण पाहू शकतो श्री गणेश होत असताना यंगस्टर वेडी संघाचा आपण पाहतोय. एक धावी फलकावरती पाहायला मिळते. पहिल्या चेंडूचा खेळ झालाय. मिस टाइम स्ट्रोक नक्कीच होता. या ठिकाणी आपण पाहतोय अमिशचा एक धाव परिपूर्ण केली जाते. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवरती सज्ज होईल. निलेश किनी षटकातील पुढील चेंडू घेऊन ऊर्ध्व विकेटने स्ट्रायकिंगवरती फलंदाज आपण पाहतोय दिगंबर. ऑफ साइडला इनसाइड आउटचा फटका पाहायला मिळतोय. क्लास टायमिंग. चेंडू या ठिकाणी वन बाउन्सने क्लिअर होत असताना 4 धावांकरिता गुड शॉट चौकार. या चौकारने निश्चित धावसंख्या जाऊन पोहोचते फलकावरती 5 या आकड्यावरती. 2 चेंडूंचा आतापर्यंत खेळ झाला मैदानाच्या आतमध्ये आणि 5 धाव्या फलकावरती आपण पाहतोय. यंगस्टर वेडी संघाच्या प्रथम फलंदाजी करत असताना या सकाळच्या सत्रामध्ये यावला ऑफ साइडला पुणेशी एकदा फटका खेळला जातोय. साई या ठिकाणी कुठलीही चुकी करणार नाहीये आणि एक बिग विकेट जात असताना पहिला धक्का बसतोय यंगस्टर वेडी संघाला. गॉन. पहिला धक्का या ठिकाणी दिगंबरच्या रूपामध्ये आपण पाहतोय. एक बिग विकेट जात असताना धावसंख्या फलकावरती पाहायला मिळते 5 या आकड्यावरती. 3 चेंडूंचा आतापर्यंत खेळ झाला मैदानाच्या आतमध्ये. पहिला ब्रेक थ्रू या ठिकाणी लावत असताना निलेश किनी आपण पाहतोय. अप्रतिम गोलंदाजी. चौकार आल्यानंतर इम्प्रोव्हायझेशन केलं गेलं. ऑन साइडला ऑन द कार्पेट चेंडूला एक्झिक्यूट केले. लॉंग ऑन मध्ये लॉंग ऑनचं क्षेत्ररक्षक पुढे येत असताना तत्पूर्वी एक धाव परिपूर्ण केली जाते. आदरणीय सन्माननीय विलास पांडुरंग किनी साहेबांना विनंती आहे की मुख्य मंचावरती येण्याची कृपा करायची आहे. मुख्य मंचावरती विराजमान व्हायचं आहे. पुणे एकदा गोलंदाजी मार्कवरती ओव्हर द विकेटने यावेळा रिव्हर्स खेळण्याचा मनसुबा होता परंतु चेंडू आणि फळीचा संपर्क पाहायला मिळत नाहीये. डॉडबॉलने सांगतो असताना निर्धाव चेंडू या ठिकाणी आपण पाहू शकतायत. पहिले षटक प्रगतीपथावरती 5 चेंडूंचा खेळ झाला मैदानामध्ये आणि धावसंख्या फलकावरती पाहायला मिळते 5 या आकड्यावरती. शेवटच्या चेंडूचा खेळ क्षमासावी 6 या आकड्यावरती आपण पाहतोय. 6 धावा फलकावरती लागल्या जात आहेत. निलेश किनी गोलंदाजी मार्कवरती सज्ज होईल. ऑन साइडला फटका चांगला आहे आणि या ठिकाणी फ्लॅट चेंडू निघून जातोय. वन बाउन्सने क्लिअर होत असताना 4 धावांकरिता गुड शॉट चौकार. एंड ऑफ द फर्स्ट ओव्हर. पहिल्या षटकाचा खेळ झालाय. धावसंख्या फलकावरती 10. तारप्याची
थँक्यू डीजे. पहिल्या षटकाचा या ठिकाणी योग्यरीतीने खेळ झाला आहे. धावसिंग फलकावरती पाहायला मिळते 10-10 रन स्कोरकडे लागल्या जात आहेत. दुसरं षटक या ठिकाणी आपण पाहतोय साई या गोलंदाजाच्या हातामध्ये सुपूर्द केले गेले. अप्रतिम झेल टिपला होता दिगंबर यांचा. स्ट्रायकवरती फलंदाज पाहायला मिळतोय मंगेश भोईर. आपण पाहतोय नॉन स्ट्रायकवरती अमिश. दुसऱ्या षटकाला या ठिकाणी प्रारंभ होत असताना साई गोलंदाजी मार्कवरती पहिला चेंडू घेऊन सज्ज होईल ओव्हर द विकेटने. पहिला चेंडू ऑफ साईडला ड्राईव्ह करत असताना चेंडू निघून जातोय डीप एक्स्ट्रा कव्हरमध्ये. निलेश किनी पुढे सरसावले जात आहे. तत्पूर्वी एक धाव परिपूर्ण केली जाते. आजचा तिसरा दिवस आपण पाहतोय स्वर्गीय अमोल पाटील यांच्या स्मरणार्थ बाप्पा मोरया चषक 2022 एक मान सन्मानाची स्पर्धा आपण अनुभवत आहेत. आयोजन नियोजन अप्रतिम पाहायला मिळते. आजचा तिसरा दिवस पाहायला मिळतोय या सकाळच्या सत्रामध्ये. ऑफ साईडला फटका तर चांगला होता परंतु यावेळेला झेल सोडला जातोय. अमिश या फलंदाजचा झेल या ठिकाणी ड्रॉप होत असताना करण किनी या ठिकाणी आपण पाहतोय क्षेत्ररक्षक झेल ड्रॉप होत असताना एक धाव परिपूर्ण केली जाते. संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते फलकावरती 12 रन स्कोरकडे लागले जात आहेत. आतापर्यंत 2 चेंडूंचा खेळ झाला आणि दुसरं षटक प्रगतीपथावरती पाहायला मिळते. साई पुणे एकदा ओव्हर द विकेटने यावेळेला स्लॉक स्वीप करण्याचा प्रयत्न केला होता. चेंडू आणि फ्रीचा संपर्क पाहायला मिळत नाहीये. सरळ चेंडू जाऊन विसावतोय. यष्टी रक्षकाच्या हातामध्ये डॉट बोलणे सांगता होत असताना निधाव चेंडू या ठिकाणी पाहायला मिळतोय. पहिले 3 चेंडू ती चांगली गोलंदाजी आतापर्यंत पाहायला मिळते साई या गोलंदाजाची ओव्हर द विकेटने. यावेळेला शफळून खेळला जातोय. चेंडू निघून जातोय मिड विकेट वरती इंटू दी गॅप मध्ये 292 4 धावांकरिता क्लास टायमिंग 4 धावा. गुड शॉट. थँक्यू डीजे. 4 चेंडूंचा खेळ झालाय. धावसंख्या फलकावरती पाहायला मिळते 16-16 रन स्कोरकडे लागल्या जात आहेत. यंगस्टर वेडी संघाच्या आपण पाहतोय प्रथम फलंदाजी करत असताना ऑफ साइडला इनसाइड आउटचा फटका पाहायला मिळतो. इंटू दी गॅप मध्ये चेंडू निघून जात असताना गॅप शोधलाय. फटका क्लास आहे. 4 धावा. गुड शॉट. चौकार. बॅक टू बॅक 2 चौकार या ठिकाणी मंगेश भोईर यांच्या बॅटमधून येत असताना धावसंख्या जाऊन पोहोचते फलकावरती 20-20 रन स्कोर करत लागला जात आहेत. 5 चेंडूंचा खेळ झाला मैदानामध्ये. साई पुणे एकदा गोलंदाजी मार्कवरती सज्ज होईल. षटकातील पुढील चेंडू घेऊन ओव्हर द विकेटने यावेळेला खेळण्याचा प्रयत्न केला होता. मिस्टर स्ट्रोक पाहायला मिळते. स्क्वेअर लेग मध्ये चेंडू निघून जात असताना अभिजित मात्र चेंडूचा पाठला करताय. तत्पूर्वी 2 धावा या ठिकाणी कंप्लीट केल्या जात आहेत. एंड ऑफ द सेकंड ओव्हर 2 षटकांचा विक्रेत्याने खेळ झाला आणि धावसंख्या फलकावरती पाहायला मिळते 22-22 रन स्कोरकडे लागल्या जात आहेत. या एक छोटासा ब्रेक घेऊयात लगेच परत येऊयात. आदरणीय सन्माननीय सुरेंद्र यांचे आभार. चापेवडी चषकाचे शिल्पकार आपण पाहतोय. लवकरच ती सुद्धा स्पर्धा आपल्या भेटीसाठी येते पुढील महिन्यामध्ये. पाण्याची व्यवस्था करायची आहे मैदानामध्ये. ड्रिंक्स ब्रेक या ठिकाणी पाहायला मिळतो. या एक छोटीशी विश्रांती घेऊन जाऊयात आपण संगीत कक्षामध्ये. आदरणीय सन्माननीय विलास पांडुरंग किनी साहेबांना विनंती की मुख्य मंचावरती विराजमान व्हायचं आहे. त्याचबरोबर आदरणीय सन्माननीय दीपक भोईर वेडीगावचे सुपुत्र आपण पाहतोय. यांना सुद्धा विनंती आहे की मुख्य मंचावरती विराजमान व्हायचं आहे. एक गोड व्यक्तिमत्व पाहायला मिळते.
जाऊयात आपण मॅचच्या दिशेने 2 षटकांचा विक्रीतीने खेळ झालाय. धावसंख्या फलकावरती पाहायला मिळते 22 रन स्कोरवरती लागला जात आहे. तिसरं षटक घेऊन गोलंदाजी मार्कवरती निलेश आपण पाहतोय. वैयक्तिक दुसरा स्पेल आणि सांघिक तिसरा आपण पाहतोय. यावेळेला खेळण्याचा प्रयत्न केला होता परंतु चेंडू आणि फळीचा संपर्क पाहायला मिळत नाहीये. अमिश मात्र मैदानाच्या आतमध्ये स्ट्रगल करतोय. एक मोठे फटके मारण्याची क्षमता नक्कीच आहे परंतु या ठिकाणी कुठेतरी स्ट्रगल करत असताना पहिले चेंडूचा खेळ झालाय. डॉट बॉल या ठिकाणी मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. यावेळेला पुन्हा एकदा विद्या टर्न खेळण्याचा प्रयत्न केला होता. स्ट्रगल करतोय मैदानामध्ये अमिश, संघर्ष करतोय मैदानामध्ये. सलग 2 चेंडू निर्धाव या ठिकाणी पाहायला मिळत आहेत. 2 चेंडूंचा खेळ झालाय. तिसरं षटक प्रगतीपथावरती आपण पाहतोय. 22 धावा फलकावरती 22 रन स्कोरवरती लागला जात आहेत. आतापर्यंत दिगंबरच्या रूपामध्ये 1 विकेट या ठिकाणी यंगस्टर वेडी संघाचा आपण पाहतोय. यावेळेला शफल होऊन खेळलाय. ऑफस्टमच्या बाहेर जाऊन खेळण्याचा प्रयत्न केला होता. डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेग मध्ये चेंडू निघून जातोय. फेकी येईपर्यंत मात्र एकच धाव पूर्ण होईल आणि अमिशला मात्र रनआउटच्या रूपामध्ये तंबूच्या आसरा परतावा लागणार आहे. बॅक टू द डगआउट गॉन. आदरणीय सन्माननीय दीपक दादा भोईर यांच्याकडून मात्र 1000 रुपयाची देख देणगी मंडळाला येते. मंडळ जोरदार टाळ्या वाजून त्यांचं मनपूर्वक धन्यवाद व्यक्त करत असताना आणि यापुढील होणारा सामना विराथन खुर्द संघाची प्लेइंग 11ची लिस्ट सबमिट करायची आहे आणि विलंगी संघाची निलेश गोलंदाजी मार्कवरती ओव्हर द विकेटने. यावेळेला मात्र मिस टाइम स्ट्रोक पाहायला मिळतो. शतक पुढे येत असताना परंतु सेफ झोन मध्ये चेंडू ट्रॅव्हल होतोय. तत्पूर्वी एक धाव पूर्ण केली जाते आणि एका धावेवरती समाधान व्यक्त करावं लागतं. या ठिकाणी आपण पाहतो या 2 फलंदाजांना धावसंख्या जाऊन पोहोचते फलकावरती 24 रन स्कोरवरती लागल्या जात आहेत. आतापर्यंत 4 चेंडूंचा खेळ झाला मैदानाच्या आतमध्ये. तिसरं षटक प्रगतीपथावरती पाहायला मिळते. आशिष किरण मंगेश भोईर या ठिकाणी मैदानामध्ये आपण पाहतोय स्ट्रायकिंगवरती. यावेळेला मात्र स्ट्रेट ड्राईव्हच्या माध्यमातून चेंडू खेळला जातोय परंतु लॉंग ऑफच्या क्षेत्रशाला बीट करून निघून जातोय. 1 बाउन्सने 4 धावांकरिता गुड शॉट चौकार. थँक्यू डीजे. चौकाराने धावसंख्या जाऊन पोहोचते फलकावरती 28 रन स्कोरवरती लागले जाते. तिसरे षटक प्रगतीपथावरती आपण पाहतोय. यावेळेला खेळण्याचा प्रयत्न केला होता. चेंडू आणि फळीचा व्यवस्थित संपर्क पाहायला मिळत नाहीये. डॉटमुळे सांगतो असताना 3 षटकांचा विक्रीतीने खेळ झाला आणि धावसंख्या फलकावरती पाहायला मिळते 28 रन स्कोरवरती लागला जात आहेत. विराथन खुर्द संघाची आणि विलंगी संघाची प्लेइंग 11ची लिस्ट सबमिट करायची आहे. या एक छोटासा ब्रेक घेत लगेच परत येऊ. तत्पूर्वी ऐकत राहा, बघत राहा. स्वर्गीय अमोल पाटील यांच्या स्मरणार्थ बापा मोरे चषक 2022 एक मानाची आणि सन्मानाची स्पर्धा आपण अनुभवत आहे. तिसरा दिवस आजच्या दिवसामध्ये पाहायला मिळतोय. 3 षटकांचा खेळ झालाय. मैदानाच्या आतमध्ये धावसंख्या फलकावरती पाहायला मिळते 28 रन स्कोरवरती लागल्या जात आहेत. धर्मेश गोलंदाजी मार्कवरती आपण पाहू शकतात. एक टॅलेंटेड गोलंदाजी मार्कवरती पाहायला मिळतोय. 4थ्या षटकाला प्रारंभ करतोय. स्ट्रायकिंगवरती फलंदाज पाहायला मिळतोय. सर्वेश आपण पाहू शकतात.
यावेळेला फुल टॉस चेंडू होता ऑन साइडला रीड केला जात आहे मिड विकेट सीमारेषा पलीकडे आउट ऑफ द पार्क 6 धावा षटकार आणि या षटकाराने धावसंख्या जाऊन पोहोचले फलकावरती 34 रन स्कोर करण्याची लागला असत आहे सर्व्हिसच्या बॅटमधून षटकार येत असताना पहिल्या चेंडूवरती स्वॅगचे स्वागत केले धर्मेशचं 34 धावा फलकावरती आपण पाहतोय आतापर्यंत पहिल्या चेंडूचा खेळ झालाय धर्मेश गोलंदाजी मार्कवरती राऊंड द विकेटने यावेळी खेळण्याचा प्रयत्न केला होता डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेग मध्ये चेंडू निघून जातोय निलेश पुढे सरसावला जातोय फेकेपर्यंत मात्र एका धावेवरती समाधान व्यक्त करत असताना संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते फलकावरती 35 रन स्कोर करण्याची लागला जात आहे चौथं षटक प्रगतीपथावरती आपण पाहतोय 2 चेंडूंचा आतापर्यंत खेळ झालाय धर्मेश गोलंदाजी मार्कवरती राऊंड द विकेटने सज्ज होईल ऑफ साइडला इनसाइड आउटचा फटका पाहायला मिळतोय थर्डमॅनच्या क्षेत्रक्षाला बीट करून चेंडू निघून जातोय 4 धावांवर करिता गुड शॉट चौकार आणि या चौकाराने धावसंख्या फलकावरती पाहायला मिळते 39 रन स्कोर करण्याची लागला जात आहेत यंगस्टर वेडी या संघाचे आपण पाहू शकतायत मागच्या षटकापासून मात्र खोऱ्याने धावा येत आहेत असं म्हणायला हरकत नाहीये मंगेश भोईर एक अतिशय अनुभवी खेळाडू पाहायला मिळत आहेत पुन्हा एकदा खेळण्याचा प्रयत्न केला होता चेंडू आणि फळीचा संपर्क पाहायला मिळत नाहीये डॉट बॉलने सांगता होत असताना ऑफस्टम्पच्या बाहेर चेंडूला पिच केलं गेलं होतं डॉट बॉल या ठिकाणी पाहायला मिळतोय धर्मेश अप्रतिम गोलंदाजी करतोय चौकारानंतर मात्र स्वतःमध्ये इम्प्रोव्हायझेशन घडवून आणत असताना परिवर्तन केले जाते यावेळेला स्टेप आउट करून खेळला जातोय स्ट्रेट ड्राईव्हच्या माध्यमातून इंटू दी गॅप मध्ये जात असताना 4 धावांकरिता गुड शॉट चौकार आणि या चौकाराने धावसंख्या फलकावरती पाहायला मिळते 43 रन स्कोर करण्याची लागला जात आहेत 5 चेंडूंचा आतापर्यंत खेळ झाला मैदानाच्या आतमध्ये चौथं षटक प्रगतीपथावरती आपण पाहतोय धर्मेश गोलंदाजी मार्कवर राऊंड द विकेटने यावेळेला खेळण्याचा प्रयत्न केला होता चेंडू आणि फळीचा संपर्क पाहायला मिळत नाहीये समन्वय पाहायला मिळत नाहीये 4 षटकांचा विक्रेत्याने खेळ झाला आणि धावसंख्या फलकावरती पाहायला मिळते 43 रन स्कोर करण्याची लागला जात आहेत एका मोठ्या लक्ष्याच्या दिशेने वाटचाल करत असताना यंगस्टर वेळी संघ पाहायला मिळतोय एक मोठी पार्टनरशिप या ठिकाणी बिल्ड करत असताना एका बाजूला सर्वेश आणि मंगेश भोईर आपण पाहू शकतायत यापुढे होणारा सामना पाहायला मिळेल एका बाजूला विराथून कुर्दत त्यांचे विपक्ष विलंगी संघ पाहायला मिळेल आजच्या दिवसातील तिसरा सामना आपल्याला पाहायला मिळेल चार षटकांचा विक्रेतीने खेळ झाला आणि धावसंख्या फलकावरती पाहायला मिळते 43 रन स्कोर करण्याची लागला जात आहेत आशिष किणी गोलंदाजी मार्कवरती आपण पाहू शकतायत वय वर्ष जर पाहिलं तर 17 ते 18 आपण पाहतोय या वयोगटातील हा गोलंदाज पाहायला मिळतोय स्ट्रायकरवरती फलंदाज आपण पाहतोय सर्वेशच्या बॅटमध्ये एक षटकार पाहायला मिळाला आहे दुसऱ्या बाजूला नॉन स्ट्रायकरवरती मंगेश भोईर आपण पाहतोय षटकातील पहिल्या चेंडू घेऊन ओव्हर द विकेटने याला वेगवान चेंडू आणि फळीचा संपर्क पाहायला मिळत नाहीये खेळपट्टीवरती चेंडू राहतोय तत्पूर्वी एक धाव मात्र लेग बाईच्या रूपामध्ये पळून काढली जाते संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते फलकावरती 44 रन स्कोर करण्याची लागला जात आहेत पहिले चेंडूचा खेळ झाला मैदानाच्या आतमध्ये आशिष गोलंदाजी मार्कवरती आपण पाहू शकतायत एक टॅलेंटेड गोलंदाज तर नक्कीच आहे यात काही शंका नाहीये हे टॅलेंट कित्येक वेळा मात्र दाखवून दिले या खेळाडूने ओव्हर द विकेटने यावेळी मात्र ऑफ साईडला खेळण्याचा प्रयत्न केला होता परंतु आपल्याच फॉलो थ्रू मध्ये काही जबरदस्त प्रेझेंट्स ऑफ माइंड आणि या ठिकाणी सर्वेशला मात्र तंबूच्या आसरा परतावा लागणार आहे रनआउटच्या रूपामध्ये बॅक टू द डगआउट गॉन नाव
थँक्यू डीजे. आदरणीय सन्माननीय कृष्णा म्हात्रे, त्याचबरोबर आदरणीय सन्माननीय रवींद्र म्हात्रे, त्याचबरोबर आदरणीय सन्माननीय रामकृष्ण किनी या तिन्ही गोड व्यक्तिमत्वांना विनंती आहे की मुख्य मंचावरती विराजमान व्हायचं आहे. उर्द विकेटने यावेळा यशचा फटका पाहायला मिळतोय. डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेग मध्ये चेंडू निघून जातोय. अभिजित पुढे सरसावले जात आहे. तत्पूर्वी एकदा मात्र पूर्ण केली जाते. 3 चेंडूंचा आतापर्यंत खेळ झाला. मैदानाच्या आतमध्ये धावसंख्या फलकावरती 45 रन स्कोर वरती लागल्या जात आहेत. 5वं षटक प्रगतीवर पथावरती आपण पाहू शकतो. आशिष किणी गोलंदाजी मार्क वरती उर्द विकेटने यावेळेला फटका पाहायला मिळतोय. चेंडू निघून जातोय. लॉंग ऑन मध्ये लॉंग ऑनचं हे दशक पुढे येत असताना तत्पूर्वी 2 धावा या ठिकाणी कंप्लीट केल्या जात आहेत. गुड रनिंग बिटवीन द विकेट या ठिकाणी पाहायला मिळते. या दोन फलंदाजांची धावसंख्या फलकावरती 47. 4 चेंडूंचा खेळ झालाय. शेवटचा आणि अंतिम षटक प्रगतीपथावरती आपण पाहू शकताय. 2 चेंडूंचा खेळ अजूनही शिल्लक आहे मैदानाच्या आतमध्ये. यानंतर होणारा सामना विलंगी आणि विराथन या दोन्ही संघांच्या संगणकांना विनंती की टॉस बॉक्स मध्ये उपस्थित राहायचं आहे. यावेळेला मात्र लेग स्टंपच्या बाहेरून चेंडू निघून जातोय. अवंतर चेंडूच्या स्वरूपात चेंडूचे सांगता होत असताना सवरी चेंडू या ठिकाणी मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. धावसंख्या जॉनपोस फलकावरती 48. स्लॉगवर मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. पुढच्या 2 चेंडूवरती स्लॉग हिट येतील का, बिग हिट येतील का या 2 चेंडूवरती आतापर्यंत आशिषने केलेली गोलंदाजी अप्रतिम पाहायला मिळते. आशिष उर्द विकेटने याला ऑफ साईडला फटका पाहायला मिळतोय. कव्हरमध्ये चेंडू निघून जात असताना तत्पूर्वी एक धाव तर नक्कीच पूर्ण केले. दुसऱ्या धावेसाठी वळालात परंतु धोक्याची घंटा या ठिकाणी स्ट्राईक वरती आणि यश यावेळेला मात्र बॅक टू द डगआउट जात असताना गॉन. चला यापुढे होणारा सामना विराथन खुर्द आणि त्यांचे विपक्ष संघ पाहायला मिळते. विलंगी या दोन्ही संघांच्या संगणकांना विनंती की टॉस बॉक्स मध्ये सज्ज राहायचं आहे. आदरणीय सन्माननीय विलास घर साहेबांचं या ठिकाणी आगमन झाले मुख्य मंचावरती. या क्रीडा नगरीमध्ये स्वागत आहे सर तुमचं. आशिष गोलंदाजी मार्कवरती आपण पाहू शकता उर्द विकेटने यावेळेला मात्र बॅट चेंज घेतली जाते. फार वेगाने चेंडू ट्रॅव्हल होत असताना लॉंग स्टॉपच्या दिशेने 4 धावांकरिता गुड शॉट चौकार. या ठिकाणी आपण पाहू शकताय पहिल्या इनिंगला ब्रेक लागलाय आणि धावसंख्या फलकावरती पाहायला मिळते 53 आणि 54 धावांचं टार्गेट समोर ठेवलं गेलंय. टॉस बॉक्स मध्ये जॉईन होतील आमचे गुरुवर्य प्रमोद सर. थँक्यू हार्दिक. एक युवा समालोचक आपण त्याचा आवाज ऐकला तर 5 षटकांमध्ये मी विनंती करेन विराथन खुर्द संघाचा कॅप्टन विलंगी संघाचा कॅप्टन या ठिकाणी उपस्थित झालेला आहे. त्याचप्रमाणे सुरेंद्र किनी यांना मी विनंती करेन. सुरेंद्र घरत यांना विनंती करेन की आपल्या शुभ हस्ते या ठिकाणी टॉस केला जाईल. मंगेश भोईर यांना आपण पाहू शकतायत. राहुल घरत यांना सुद्धा आपण पाहू शकतायत. तर सुरेंद्र घरत चाफेवाडी चषकाचे आयोजक आहेत आणि अतिशय सुंदर गोड व्यक्तिमत्व पाहायला मिळतं आणि त्यांच्या शुभ हस्ते या ठिकाणी आम्ही टॉस करणार आहोत. तर मी विनंती करेन विराथन खुर्द या ठिकाणी दोन्ही संघाचे कॅप्टन उपस्थित झालेत. प्रेझेंटेशन बॉक्समध्ये आपलं सहर्ष स्वागत अँड ऑल द बेस्ट असेल. तर कॉइन स्पिन केला जाईल. अनुराग चव्हाण कॅमेऱ्यात बंदिस्त करत असताना वेलकम नयन किनी आपलं सहर्ष स्वागत आहे या क्रीडा नगरीमध्ये. हेड अँड टेल असं मात्र या ठिकाणी कॉइन आहे आणि कॉइन स्पिन केला जातोय. हेड, येस इट इज अ हेड. थँक्यू व्हेरी मच. सुरेंद्र घरत 2 मिनिटं या स्पर्धेविषयी आपण विश्लेषण करावं. स्पर्धा तर खूप छान आहे आणि आयोजन तर खूपच छान केलेलं आहे. नक्की सुरेंद्र जास्त बोलत नाहीयेत. थँक्यू व्हेरी मच. आपण व्यासपीठावर जाऊन विराजमान व्हायचं आहे. टॉस खूप मोस्ट इम्पॉर्टंट पार्ट पाहायला मिळतो. तर काय निर्णय असेल आपला? क्षेत्ररक्षण. क्षेत्ररक्षण करताना प्रतिस्पर्धी संघाबरोबर यंदाच्या हंगामामध्ये कोणत्या तरी मैदानात खेळलेले आहेत आमने सामने? हो केलेले आहे. मग रिझल्ट काय आला होता त्यावेळेला? सेम रिझल्ट. रिझल्ट सेम होता. तर यावेळेला 5 षटकांमध्ये काय अशी टोटल असेल की त्या संघाला आपण धावांपर्यंत रोखण्याचा प्रयत्न असेल? 50 ते 55. आज रेग्युलर टीम खेळेल आपली? हो रेग्युलर.
नक्कीच आपण पाहतोय कैलासवासी कुमार अमोल पाटील यांच्या स्मृतीस उजाळ देणारी ही स्पर्धा पाहायला मिळते. त्यांच्या आठवणींना कुठेतरी आपल्या हृदयात जरूर जागा दिली जाते. अमोल पाटील यांचा स्वभाव तर अप्रतिम होता. प्रत्येक कॅप्टनने आतापर्यंत खूप चांगलं विश्लेषण केलंय. आपलं मत काय असेल? मिस यू अमोल. नक्कीच डेफिनेटली या ठिकाणी प्रत्येक जण मिस करतायत या खऱ्या अर्थानं कुमार अमोल पाटील कैलासवासी यांना. जर नाणेफेकीचा कौल जर जिंकला असता तर काय डिसिजन घेतला असता आपण? फलंदाजी. आता मनासारखी फलंदाजी आली. 30 चेंडू तुम्हाला फेस करायचे आहे. समोरच्या प्रतिस्पर्धी संघाने सांगितलं आम्ही 50 पर्यंत रोखण्याचा माणूस असेल. तुमचं एक माइंडमध्ये काय टार्गेट असेल की आपण 50 क्रॉस करावं? 50 ते 55. 50 ते 55. आज रेग्युलर टीम खेळेल विलंगीची. हो. या स्पर्धेचं आयोजन कसं वाटतंय? अप्रतिम आयोजन केलंय अमोलच्या स्मरणार्थ. नक्कीच थँक्यू व्हेरी मच. दोन्ही संघांसाठी या ठिकाणी शुभेच्छा असतील. प्रत्येक जण भावूक होतोय आणि साहजिकच आहे कारण एक गोड स्वभावाचा धनी म्हणून ज्याची ओळख आपल्याला पाहायला मिळाली. तर टॉस या ठिकाणी सुरेंद्र घरत चापेवाडी चषकाचे आयोजक जे आपण पाहतो अक्षय पाटील असतील, प्रणय पाटील असतील, दत्तात्रय पाटील असतील आणि संपूर्ण टीम चापेवाडीची मात्र 17 ते 22 पाहायला विसरू नका, यायला विसरू नका त्या मैदानात. तर त्यांच्याच शुभ हस्ते नाणेफेकीचा कौल झाला, कॉइन स्पिन झाला आणि विरातन खुर्द या संघाच्या बाजूने कौल लागला. तर विरातन खुर्द ऑन द टॉस अँड इलेक्टेड टू बोल फर्स्ट. बॅक टू कॉमेंट्री बॉक्स नाव. थँक्यू व्हेरी मच पाटील नेटवर्क कॅमेरामॅन. या आपण जाऊया प्रशांत जाधवडे सरांकडे. थँक्यू. थँक्यू प्रबोध. चापेवाडी चषकाचा जर विचार केला तर 41 वर्षाची परंपरा असलेली ही स्पर्धा आहे आणि 17 तारखेला या स्पर्धेचा शुभारंभ होईल. 22 तारखेला ग्रँड फायनल असणार आहे. सुरेंद्रजी आमच्याबरोबर आहेत. निश्चित स्पर्धेच्या संयोजनामध्ये त्यांचा देखील अत्यंत महत्त्वाचा वाटा असतो. दत्तात्रय सरांना आपण काल पाहिलं होतं. त्या व्यासपीठावरती निश्चितच उपस्थित होते आणि या स्पर्धेला 2000 रुपयाची आर्थिक मदत त्यांनी केलेली आहे. बाप्पा मोरया क्रिकेट ग्रुप विठ्ठलवाडी आयोजित स्वर्गीय अमोल पाटील यांच्या स्मरणार्थ बाप्पा मोरया चषक 2022 क्रिकेटचा महासंग्राम. पहिल्या इनिंगमध्ये जर बघितलं तर मंगेश भोईरनं अप्रतिम बॅटिंग केली. 25 धावा, पावशतक त्यानं पूर्ण केलं आणि अर्धशतकाकडे यंगस्टर वेडीने वाटचाल केली. 53 धावा या ठिकाणी केल्या आहेत आणि शिवनेरी विरातन संघाला 54 धावांचं आव्हान दिलेलं आहे. सामना ते अत्यंत महत्त्वाचा असेल. यानंतर विरातन खुर्द आणि विलंगी या दोन संघादरम्यान लढत असेल. युवा ग्रुप विठ्ठलवाडी आणि द्वारकामाई चिखलपडा मॅच क्रमांक 4 आणि मैदानामध्ये आघाडी जोडी सज्ज झाली आहे बॅटिंग करण्याकरता. सामना सुरू करायचा आहे. जास्त वेळ घेऊ नका प्लीज. स्ट्रायकरीनला फलंदाज जितू, नॉन स्ट्रायकरीनला अभिजित. जितू आणि अभिजितची जोडी मैदानामध्ये आहे. या स्पर्धेकरता आर्थिक मदत करणारे जे आमचे सर्व अर्थदाते त्यांचे मनापासून धन्यवाद. अरुण बिवा पाटील विठ्ठलवाडी 1000 रुपये. सुजय पाटील शिवसेना शाखा प्रमुख विरातन खुर्द 1000 रुपये. NCC तिगरे क्रिकेट संघ 1000 रुपये. दत्तात्रय पाटील चापेवाडी 2000 रुपये. हर्षल उपसरपंच माडे विठ्ठलवाडी 2500. ब्रदर्स सोडी नयन बबलू नानंद गडीब अर्थात 1000 रुपये. हे सर्व आमचे अर्थदाते त्यांचे मनापासून धन्यवाद. सामन्याला सुरुवात होते आहे. गोलंदाजी मार्गवरती गोलंदाज दिगंबर आमच्याबरोबर यावेळेला सुरेंद्र जॉईन झालेले आहेत या स्पर्धेचं स्कोरिंग करण्याकरता. तुमचं स्वागत आहे. स्ट्रायकर यांना फलंदाज सज्ज असेल. अभिजित ऑन स्ट्राईक. दिगंबरचा पहिला चेंडू अप्रतिम होता, खोलवर टप्प्याचा. इथे मात्र मोठा फटका खेळण्याच्या नादामध्ये निश्चितच बॅट्समन फसला होता आणि इथे निश्चितच गडबड झालेली आहे. पहिल्या चेंडूवरती आपण बघू शकता कशा प्रकारचा स्टार्ट झालाय. रनआउटच्या रूपाने फलंदाज बाद होईल आणि पहिला धक्का या ठिकाणी बसतो आहे. फलंदाज बॅक टू द पॅबलन मध्ये जात असताना जितू अर्थात यावेळेला भिलंगी संघ आणि विरातन खुर्द हा सामना नंतर आपण बघणार आहोत. परंतु यंगस्टर वेडी आणि शिवनेरी विरातन हा जो सामना आहे 54 धावांचा पाठलाग करत असताना शिवनेरी विरातन संघाची स्थिती तितकीशी चांगली नाही, सुरुवात तितकीशी चांगली नाहीये. रनआउटच्या रूपानं जितू बाद झालाय. बघून काळीच फोन मला करतय वाजतय टुरुम टुरुम. तुम बघून काळीच फोन मला करतय वाजतय टुरुम टुरुम. मंग बस की ग लवकर मारूया स्टार्टर जाऊ माझ्या बुलेट वर. ब्रुम 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 ब्रुम. तुम बघून काळीच फोन मला करतय वाजतय टुरुम टुरुम. मंग बस की ग लवकर मारूया स्टार्टर जाऊ माझ्या बुलेट वर. ब्रुम 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 ब्रुम. शुक्रिया डीजे.
वेलकम बैक एक बार फिर सभी दर्शकों का और खिलाड़ियों का स्वागत है। आप देख रहे हैं बापा मोरिया चषक 2022 और शुरुआत देखिए, जो शुरुआत आगाज की बात करें तो स्टनिंग स्टार्ट हुआ। जीतू बैक टू द पेवेलियन चले गए। नंबर 3 पर रोहित बल्लेबाजी करने के लिए आए हैं। प्रमुख गेंदबाज के तौर पर दिगंबर गेंदबाजी कर रहे हैं। एक फ्लैंक स्लिप, एक पॉइंट कवर, उसके साथ एक्स्ट्रा कवर पर खिलाड़ी मौजूद। ऑफ स्टंप के बाहर गेंद थी, कट किया करना चाहते थे, गेंद बल्ले के ऊपर अच्छी तरह से नहीं आई, अंदरूनी किनारा और फाइन लेग क्षेत्र की तरफ जाती हुई 1 रन का इजाफा। रन संख्या 2 रन 1 विकेट के नुकसान पर। यंगस्टर वेडी बनाम सुंदरी विराटन, ये बहुत इंपॉर्टेंट मुकाबला मैदान के अंदर चल रहा है। पार्टी नेटवर्क के माध्यम से बहुत सारे दर्शक हमारे साथ जुड़े हुए हैं, सबका हम स्वागत करेंगे। बापा मोरिया क्रिकेट ग्रुप विट्ठलवाड़ी की अगर बात करते हैं, एक बहुत अच्छी टीम है बापा मोरिया की। इस बार टप्पा खाने के बाद गेंद नीचे रही है। मंगेश भोईर सवाल पूछ रहे हैं, बढ़िया विकेट के पीछे अच्छा का कॉम्बिनेशन है दिगंबर और मंगेश भोईर का, बेहतरीन गेंदबाजी कर रहे हैं। तीसरे दिन का अगर खेल देखे तो क्वालिटी गेंदबाजी हुई है। पहले मैच की बात करें तो पहले मैच में नगावन ने अच्छा प्रदर्शन किया था। अभी इस मुकाबले की अगर बात करें तो यंगस्टर वेडी की तरफ से एक बार फिर बहुत ही अच्छा प्रदर्शन होता हुआ। सटीक लाइन पर गेंदबाजी हो रही है। स्ट्राइकर एंड पर बल्लेबाज तैयार बल्लेबाजी करने के लिए। अभिजीत ऑन स्ट्राइक, रोहित नॉन स्ट्राइकर एंड पर, आउट बल्लेबाज जीतू आउट पर डक। रनआउट के तौर पर बैक टू द पेवेलियन चले गए हैं। इस बार भी बाहरी किनारा, सुंदर गेंदबाजी का मुजाहरा, खराब फिटिंग हुई है। गेंद बिल्कुल इस पक जाती हुई गली क्षेत्र में और पॉइंट के खिलाड़ी गली क्षेत्र की तरफ आते हुए गेंद को रोक लिया था। और इसी के साथ और 1 रन जरूर बनेगा। सिंगल के साथ स्कोर में एक बार फिर आगे बढ़ता हुआ 3 रन 1 विकेट के नुकसान पर। काफी संख्या में दर्शक हमारे साथ जुड़े हुए मैदान के अंदर। आशुतोष बबारे, अजीत मात्रे, ये दोनों मशहूर अंपायर। एक बार फिर दिगंबर अपने बॉलिंग मार्ग पर तैयार है। पहले ओवर का खेल, स्ट्राइकर एंड पर बल्लेबाज तैयार बल्लेबाजी करने के लिए रोहित। ऑफ स्टंप के बाहर गेंद थी, गैप पे खेलते हुए बहुत सुंदर तरीके से फील्डिंग भी हुई है। सवाल पूछा गया है, दोबारा एक बार फिर खतरे की घंटी बज रही है मैदान के अंदर। थर्ड अंपायर का इशारा। अजीत मात्रे बिल्कुल इस वक्त थर्ड अंपायर की तरफ चले गए। आशुतोष बबारे और अजित मात्रे का इशारा आया। अब देखते हैं या काय करीबी मामला आहे या नाही। यावेळेला पाहूया काय घडले आणि काय बिघडले मैदानामध्ये। और बल्लेबाज आउट। विरल नायर थर्ड अंपायर का काम कर रहे हैं। तो बल्लेबाज बैक टू द पेवेलियन जाते हुए रोहित। आइए कुंदन एक गाना सुनते हैं, गाने के बाद एक बार फिर मैदान के अंदर आते हैं। विकेट गिरता हुआ मधुर संगीत बसबा। थँक्यू विजय। व्यासपीठावरती आदरणीय सन्माननीय कुंदनजी किणी यांचं शुभागमन झालंय, त्यांचं सहर्ष स्वागत, वेलकम। त्याचबरोबर आदरणीय सन्माननीय अनिल पाटील यांचं देखील शुभागमन व्यासपीठावरती झालंय, त्यांचं देखील सहर्ष स्वागत आहे, वेलकम सर। कुंदन किणी, अनिल पाटील हे आमचे मान्यवर यावेळेला दाखल होत आहेत। चांगला फटका, सुंदर पद्धतीने खेळलाय, चेंडू सीमारेखा पार, यावेळेला येईल धावा, 4 चौकार, खणखणीत चौकार, शानदार बॅटिंग। थँक्यू डीजे। कुंदन किणी आणि अनिल पाटील यांचं आगमन झालंय आणि त्यांचं काय स्वागत झालं। एक दर्जेदार फटका अभिजीतच्या बॅटमधनं चौकार आलाय, दर्जेदार चौकार, टायमिंग चांगलं होतं, प्लेसमेंट होती, लॉंग ऑन मध्ये क्षेत्ररक्षक निश्चित आहे, परंतु त्याला बीट करत चेंडू जाते सीमारेषा पार। चिम्मी चायनीजचे मालक अनिल पाटील यावेळेला दाखल झालेले आहेत।
आता बघा यावेळेला आपण पाहू शकता मैदानामध्ये सामन्याचं जर चित्र बघितलं धावपलकर धाबा 7, हाताची किणी यांना मी विनंती करेन आपल्या शुभ हस्ते व्यासपीठावरती जिम्मी चायनीजचे मालक अनिल पाटील आहेत, त्यांचा आपण यथोचित सन्मान करावा. बॅकफुटला केलेला फटका आहे, बघूया आपण तर केलंय परंतु टायमिंग चांगलं नाही आहे. मिस्टान स्ट्रोक चेंडू जाईल इथे ऑन साईडला डीप मिड विकेटमध्ये 2 धावा आरामात पूर्ण होतील. 2 धाब्याने धावसंख्या वाढली, धावसंख्या पोहोचले एकूण 9 वरती. जिंकण्यासाठी 54 धावांची आवश्यकता. व्यासपीठावरती आपण पाहू शकता जिम्मी चायनीजचे मालक अनिल पाटील यांचा सन्मान केला जातो आहे. मान्यवरांचा सन्मान करणं हे आमचं आद्य कर्तव्य आहे. बाप्पा मोरया चषक 2022 आपण बघतोय. यावेळेला आणखीन एक चांगला फटका ऑन साईडला केला, परंतु इथे क्षेत्ररक्षक लॉंग ऑन क्षेत्रामध्ये आहे. एकेरी धाब्याने धावसंख्या वाढली, धावसंख्या पोहोचली ते एकूण 10 वरती. बाप्पा मोरया क्रिकेट क्लब ग्रुप विठ्ठलवाडी आयोजित स्वर्गीय अमोल पाटील यांच्या स्मरणार्थ बाप्पा मोरया चषक 2022 क्रिकेटचा महासंग्राम. एक उत्कृष्ट पंच, समालोचक, आयोजक आणि चांगले आमचे मित्र श्रीकांत भोईर यांचं या ठिकाणी आगमन होतं आहे. ऑन साईडला जबरदस्त फटका, श्रीकांत भोईरचे काय स्वागत झालंय. उत्तम प्रकारचा दर्जेदार षटकार चेंडूवरती या ठिकाणी आलेला आहे आणि चेंडू सीमारेषा पार जातो. षटकारासाठी 6 धावा मिळतील. 1 2 3 4. थँक्यू डीजे. अत्यंत सुंदर फलंदाजी मैदानामध्ये आता आपल्याला पाहायला मिळते. बॅकफुटला गेल्या ऑन साईडला चेंडू जातोय डीप मिड विकेट मध्ये. क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली येतो का ते पाहूया. झेल टिपला गेलेला आहे, फलंदाज होईल बाद. इथे मात्र दुसरा धक्का बसतोय. धापल करती एकूण डाबा आहेत 16. 2 गाण्याच्या मोबदल्यामध्ये एक गाणं ऐकूया आणि परत येऊया. थँक्यू डीजे. बाप्पा मोरया चषक 2022 मध्ये निश्चितच व्यासपीठावरती विराथन बुद्रुकचे ग्रामपंचायत सदस्य श्रीकांत भोईर एक समालोचक आहेत, एक अंपायर आहेत आणि एक चांगले मित्र देखील आहेत. ते आता व्यासपीठावरती दाखल झालेत. श्रीकांतजी आपलं स्वागत आहे, वेलकम. श्रीकांत भोईर या ठिकाणी व्यासपीठावरती दाखल झालेत. त्यांचा सन्मान अगदी थोड्याच वेळात केला जातो. प्रभूजी खूप मेहनत आणि धडपड या ठिकाणी आपण त्यांची पाहू शकता. अर्थात त्यांच्या वतीनंच हा सन्मान या ठिकाणी केला जाईल. श्रीकांत भोईर यांचा सन्मान या ठिकाणी केला जातो. सेंटरला घ्या प्लीज, व्यासपीठाच्या सेंटरला घ्या की ज्यामुळे अनुराग चव्हाण तुमच्यापर्यंत पोहोचतील. आणि अनुराग चव्हाण जर बघितलं तर त्याला फक्त आवाजाचीच गरज असते, बाकी काय सांगण्याची गरज नसते. कॅमेरा बरोबर तिथे जातो, सांगण्याची आवश्यकता नाही. इतका हुशार कॅमेरामॅन आहे. म्हणजे टेनिस क्रिकेट म्हणजे आपण बघितलं तर लाईव्हच्या ज्या एकूण टीम आहेत आणि त्यामध्ये जर चांगले यावेळेला जर कॅमेरामन असतील तर त्यापैकी पहिल्या 10 मध्ये अनुराग चव्हाणचं नाव येतं. श्रीकांत भोईर थँक्यू व्हेरी मच. या ठिकाणी आता मात्र आणखीन एक शिष्य तयार केलाय अनुराग चव्हाणनं. विक्रांत आपण पाहू शकता तिथे कॅमेरामॅनचं काम करतोय. तर धावपलकरती धावा एकूण होत आहेत 17. जिंकण्यासाठी 54 धावांची आवश्यकता. बाप्पा मोरया चषक 2022 आपण बघतोय. मैदानातला सामना यंगस्टर वेडी शिवनेरी विराथन या 2 संघांदरम्यान. आणि अनंत पाटील आणखीन एक असं नाव आहे. चिखलपाडा प्रीमियर लीग लवकरच येते आहे आणि त्या आयोजनामध्ये त्यांचा सिंहाचा वाटा. टीम बनवले, सर्वात महत्वाचं म्हणजे टीम बनवले, त्याला पाठबळ देण्याचं काम ते करतात आणि क्रिकेट करता योगदान असतं. 1000 रुपये या स्पर्धेकरता आपण दिलेले आहेत, तर त्यांचे मनापासून धन्यवाद. टाळ्यांचा गजर त्यांच्यासाठी होईल. चांगला फटका अनंत पाटील. आपण या ठिकाणी 1000 रुपये दिलेत आणि पैसा वसूल चौकार आला. चेंडू सीमारेषा पार, चौकार 4 धावा. प्रांजल इलेवानी या संघाला साथ आहे अनंत पटलाची, साथ आहे अनंत पटलाची. थँक्यू अनंत पटलाची. कुंदनचं एक टायमिंग चांगलं असतं, बॅट्समनचं टायमिंग चांगलं आहे. त्यांनी आता इथे पाहिलं की अनंत पाटील चिखलपाडा 1000 रुपये या स्पर्धेला दिलेले आहेत आणि त्यांनी लगेचच गाणे या ठिकाणी वाजवलं. कुंदन काय टायमिंग आहे. इथे मी अनंत पाटील यांना विनंती करेन, सर आपण प्लीज व्यासपीठावरती या. चिखलपाडा
प्रीमियर लीग लवकरच येते. येणाऱ्या 2 दिवसामध्ये त्या स्पर्धेचं आपण संयोजन पाहणार आहोत. श्रीकांत भोईर त्या ठिकाणी असणार आहेत, अनंत पाटील या ठिकाणी असणार आहेत. त्यांना विनंती, अनंत पाटील आपण प्लीज व्यासपीठावरती या. षटकाचा विचार केला, 2 षटकं धाबा करते, धाबा झाल्यात. 21 जिंकण्यासाठी 54 धाबांचं आव्हान सामना रंगणार यात काही शंका नाही. अप्रतिम बॅटिंग अभिजितनं केली, परंतु त्यानंतर तो बाद झालाय. आता मैदानामध्ये आपण पाहू शकता निलेशच्या बॅटमधनं चौकार आलेला आहे. मैदानामध्ये धर्मेश सारखा खेळाडू बस सज्ज आहे. स्ट्रायकर इंडियावरती धर्मेश आणि गोलंदाजी मार्कवरती दिगंबर. आपल्या कोट्यातलं दुसरं षटक तो घेऊन आलेला आहे. कल्पेश पाटील यांनी एक अत्यंत वेगळ्या प्रकारचं बक्षीस लावलेलं आहे. मैदानामध्ये धर्मेश सारखा दिग्गज खेळाडू खेळतोय आणि अमोलचा तो परम मित्र आहे आणि अगदी जिवलग मित्र आहे. त्यानं जर इथे षटकार खेळले किंवा चौकार आला तरी 200 रुपयाचं पारितोषिक आपल्याला मिळणार आहे. स्ट्रायकर एंडला धर्मेश आहे. निलेश आणि धर्मेशची जोडी मैदानामध्ये. ओहो, सुरेख चेंडू टप्पापर्यंत थोडासा खाली राहतोय. काय जबरदस्त गोलंदाजी देखील केली जाते आहे. मैदानामध्ये एक चांगली बॅटल, चांगली जुगलबंदी आपल्याला पाहायला मिळते आहे. जिंकण्यासाठी एकूण 5 षटकं 30 चेंडूमध्ये 54 धाबांची आवश्यकता आहे. तिसऱ्या षटकाचा खेळ मैदानामध्ये सुरू आहे. धावफलक धाबा 21 समीकरणाच्या दिशेने आपण जाणार आहोत. उर्वरित 16 चेंडूचा खेळ आणि 33 धाबांची आवश्यकता. स्ट्रायकर एंडला धर्मेश, त्याच्याकरता 200 रुपयाचं पारितोषिक या ठिकाणी लावण्यात आलेलं आहे. ओहो हो, टप्पा खूप चांगला आहे, लेंथ खूप चांगली आहे, दिशा खूप चांगली आहे, कंट्रोल आहे. शानदार गोलंदाजी करत असताना दिगंबर. पहिल्या षटकाचा विचार केला, दिगंबरनं दिल्या होत्या 7 धाबा. या षटकात आतापर्यंत 3 चेंडू डॉट टाकलेत. धर्मेश स्ट्रगल करतो आहे, संघर्ष करतो आहे. बाप्पा मोरया चषक 2022 चा क्रिकेटचा महासंग्राम. गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज दिगंबर सज्ज आहे. हेलिकॉप्टर खेळण्याचा प्रयत्न, पहिले 4 चेंडू निर्धाव टाकलेत. काय जबरदस्त गेलं गोलंदाजी, काय भन्नाट गोलंदाजी या ठिकाणी गोलंदाजाकडनं केली गेलेली आहे. कुठल्या प्रकारची मुभा नाहीये, कुठल्या प्रकारची संधी नाहीये बॅट्समनला मोठे फटके खेळण्याकरता. आता प्रचंड दबाव बॅट्समन वरती असणार आहे. उर्वरित 14 चेंडू आणि 33 धाबांची आवश्यकता मॅच जिंकण्याकरता. कडक उन्हामध्ये सुरू असलेला महत्वाचा मॅच. यामुळे चेंडू बॅटवरती निश्चित आलाय, परंतु मिडामध्ये क्षेत्ररक्षण थोडंसं खराब झालंय. नाहीतर धर्मेशला निश्चितच यावेळेला रनआउट करण्याची संधी होती. धावफलक करती एकूण डबा 22 आहे. 13 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. 32 धाबांची आवश्यकता मॅच जिंकण्याकरता. यंगस्टर वेडी आणि शिवनेरी विराटन 2 संघादरम्यान सुरू असलेली अत्यंत महत्वाची लढत, प्रतिष्ठेची लढत आपण या ठिकाणी पाहताय. बाप्पा मोरया चषक 2022 च्या मंचावरती बाप्पा मोरया चषक 2022 जिंकण्याची झाली तयारी. पाहूया कोण पडते कोणावर भारी. हा सामना रंगणार आहे, परंतु त्याकरता एक मोठा स्ट्रोक करणं गरजेचं आहे. दिगंबरनं मात्र जबरदस्त गोलंदाजी केली, शानदार कामगिरी केलेली आहे. दर्जेदार लयबद्ध गोलंदाजी करत यावेळेला दबाव तर निश्चित फलंदाजांवरती. लॉंग ऑफ मध्ये क्षेत्ररक्षक आहे दिगंबर पावलाय. यावेळेला मात्र बॅट्समन डगआउटच्या दिशेने जाईल, बॅट्समन डगआउटच्या दिशेने परततोय. मिस्टर निलेश यावेळेला धक्का क्रमांक जर बघितला तर 34. अप्रतिम गोलंदाजी आणि त्याचा फायदा मिळतो आहे. एक आपण गाणे घेऊया, मधुर संगीतानंतर परत येऊया. थँक्यू डीजे. बाप्पा मोरया क्रिकेट क्लबचा जो ग्रुप आहे त्या ग्रुपचं मी कौतुक करेन. इथे बऱ्याच वेळा मी समालोचन करायला जातो, मग बऱ्याच वेळात काय होतं की मान्यवर आले किंवा कोणाचं नाव घ्यायचं असेल तर ते कानात सांगितलं जातं. इथे ते कानात सांगत नाहीत. इथे बरोबर तो एक कागद आमच्या समोर येतो, त्याच्यावरती डिटेल असतं आणि हे प्रोफेशनल आहे. ही गोष्ट प्रोफेशनल आहे आणि ती महत्वाची आहे. मला वाटतं शुभम पाध्ये देखील या ठिकाणी दाखल झालेत. होय, पावसाळ्याची रबर बॉलची स्पर्धा आणि शुभम पाध्ये समीकरण झालेलं आहे. अनंत पाटील, मी माफी मागेन, मला माहिती आहे की तुमच्या स्पर्धेला मला यायचं पण होतं, श्रीकांत भोईर आणि अनंत पाटील, परंतु एकाच वेळेला या सगळ्या आपल्या स्पर्धा आहेत, 2-2 स्पर्धा या ठिकाणी कव्हर करण्याकरता, त्यामुळे मी माफी मागतो तुमची. मैदानामध्ये निश्चितच सामना सुरू आहे आणि कुंदनकिणी दोस्तीच्या दुनियेतला राजा माणूस यांचं स्वागत मैदानावरती निश्चित व्यासपीठावरती केलं जाते. मैदानात सामन्याचा आनंद घेतात. हरिदास किणी यांना मी विनंती करेन आपण त्यांचा यथोचित सन्मान करावा. कुंदनकिणी, ओ हो हो, क्या बात है. फलंदाजाला पडले भूल, दांडी झाले गुल, फलंदाज बाद होतोय. धक्का क्रमांक 5.
थँक्यू दोस्तीच्या दुनियातला राजा माणूस कुंदनजी किणी यांचा सन्मान हरिदासजी किणी करतायत आणि आता इथे आपण बघितलं तर निश्चितच हॅट्रिक साठी शुभम पाध्ये यांच्याकडून गुलाबी नोट असणार आहे 2000 रुपयाचं पारितोषिक या ठिकाणी असणार आहे हॅट्रिक साठी धावपलकरती एकूण डाबा 22 आहेत 5 गड्यांच्या मोबदल्यामध्ये निम्मा संघ गारद करण्यामध्ये यश प्राप्त झालेला आहे आणि आता शिवनेरीचा संघ स्ट्रगल करतो आहे 54 धावांचा पाठलाग करत असताना यंगस्टार वेडी संघानं अतिशय दर्जेदार कामगिरी केलेली आहे सुहास गोलंदाजी मार्कवरती सज्ज आहे आमच्या समर्थन कक्षामध्ये आमच्या सर्वांची दिल की धडकन शुभमजी पाध्ये आहेत यावेळेला ऑफ टर्मच्या खूपच बाहेर असलेला चेंडू आत्ताच कौतुक झालं गोलंदाजांचं त्यामुळे कदाचित हा चेंडू ऑफ टर्मच्या बाहेर खूपच टाकलाय का नियंत्रण नाही दिशांत चेंडू चेंडूवरती या ठिकाणी एक धाव निश्चितपणे मिस्टर इस्टाच्या रूपानं धावपलकरती एकूण धावा होत आहेत 23 जिंकण्यासाठी 54 धावांचं आव्हान उर्वरित चेंडूंचा विचार केला 11 चेंडूंचा शिल्लक आहे 31 धावांची आवश्यकता राईट अप ओव्हर द विकेट आणखी एक चांगला चेंडू मंगेश भोईर पहिल्यांदा राईट साईडला झेपावला उजव्या बाजूला त्यानंतर लेफ्ट साईडला झेपावला परंतु मंगेश भोईरला मला माहिती कष्ट करणारा हा मुलगा आहे कष्ट करणारा हा या ठिकाणी तरुण आहे आणि सातत्यानं जिद्दीनं क्रिकेट खेळणारा हा खेळाडू आहे मग क्रिकेटच्या मैदानावरती असो किंवा क्रिकेटच्या मैदानाच्या बाहेर असो प्रचंड मेहनत करणारा मंगेश भोईर यावेळेला खूप चांगली कामगिरी करतोय धावपलकरती एकूण धावा होत आहेत 24 5 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 10 चेंडू आणि जिंकण्याकरता 30 धावांची आवश्यकता शिवनेरी विराथन संघर्ष मैदानामध्ये एक संघर्षपूर्ण मॅच आपल्याला बघायला मिळते गोलंदाजी मार्कवरती पुन्हा एकदा सुहास सज्ज असेल राईट आर्म ओव्हर द विकेट ओ सुरेख चेंडू ऑफ टर्मच्या बाहेर ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न केला चेंडू आणि बॅटमध्ये संपर्क नाहीये फुल्लीत गोलंदाजी केली जाते अफलातून कामगिरी सुसाट गोलंदाजी भन्नाट कामगिरी गोलंदाजाकडून झालेली आहे फलंदाज संघर्ष करतायत त्यांना मात्र त्यांचा आत्मविश्वास वाढवणं फार गरजेचं आहे वेडी संघाकडनं सुहास राईट आर्म ओव्हर द विकेट यावेळेला कोलबट टप्प्याचा चेंडू ऑफ टर्मच्या बाहेर जाऊन खेळाय चेंडूचे लॉंग ऑनच्या दिशेने क्षेत्ररक्षक काही फंबल झालाय त्याचा फायदा घेत दोन्ही फलंदाजांनी 2 धावा पूर्ण केलेल्या आहेत या 2 धावांनी धावसंख्या पुन्हा एकदा वाढते आहे उर्वरित चेंडूंचा विचार केला तर चेंडू शिल्लक आहेत एकूण 8 चेंडूमध्ये 28 धावांची आवश्यकता आमच्या समालोचन कक्षामध्ये शुभमजी पाध्ये आहे आणि SP ब्रँड आपण पाहू शकता गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज सज्ज असेल सुहास खेळण्याची जबाबदारी स्ट्रायकरला फलंदाज कौशल ऑन साइडला पुलचा फटका करण्याचा प्रयत्न झाला टायमिंग तितकंसं चांगलं नाही स्क्वेअर लेगला थोडंसं खराब क्षेत्ररक्षण आणि त्याचा फायदा घेत दोन्ही फलंदाजांनी 2 धावा आरामात यावेळेला पूर्ण केलेल्या आहेत अजित मात्र त्या देखील तशाच प्रकारे यावेळेला इशारा करतात कोणतेही नुकसान नाहीये 7 चेंडूचा खेळ शिल्लक आहे 7 चेंडूमध्ये जिंकण्याकरता 26 धावांची आवश्यकता या स्पर्धेकरता निश्चितच जिम्मी चायनीज एक प्रसिद्ध असे चायनीज सेंटर आहे आणि त्याचे मालक अर्थात आमच्या सर्वांची दिल की धडकन अनिल पाटील व्यासपीठावरती आहेत नुकताच त्यांचा सन्मान झालेला आहे आणि त्यांच्या माध्यमातून या स्पर्धेकरता 1000 रुपयाची आर्थिक मदत झाली जोरदार टाळ्यांचा गजर अनिल पाटील सरांसाठी होईल थँक्यू व्हेरी मच 3 षटकारांसाठी अर्थात षटकारांच्या हॅट्रिक साठी त्यांच्याकडून यावेळेला 1000 रुपयाचं पारितोषिक आहे या मॅच साठी फक्त हे मर्यादित असेल गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज सुहास आपल्याला पाहायला मिळेल दुसऱ्या बाजूला हॅट्रिक साठी शुभम पाध्ये 2000 गुलाबी नोट मिळणार आहे मैदानामध्ये समीकरणाच्या दिशेने जाऊया 7 चेंडू आणि जिंकण्याकरता 26 धावांची आवश्यकता हा चेंडू अत्यंत महत्वाचा है ये गेंद बहुत महत्वपूर्ण होगी आखिरी गेंद शेष दोनों के लिए होगी विशेष गेंदबाजी करने के लिए फिलहाल गेंदबाज सुहास तैयार स्ट्राइकर पर बल्लेबाज की बात करें तो कौशल बहुत महत्वपूर्ण पारी खेल रहे हैं छोटे रनअप के साथ गेंदबाजी करते हुए सुहास फुल टॉस गेंद बहुत खूबसूरती के साथ गेंद को खेलते हुए स्क्वायर लेग बाउंड्री लाइन के बाहर ये शानदार छक्का पक्का 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 ये लगा शानदार छक्का गेंदबाज हक्का बक्का क्या खूबसूरती के साथ गेंद को खेलते हुए अच्छा फिनिश किया है थँक्यू 6 चेंडूंचा शिल्लक जिंकण्यासाठी जर बघितलं तर 20 धावांची आवश्यकता फायटर चषकामध्ये सुभाषची कामगिरी जबरदस्त होती अर्थात 6 चेंडूमध्ये 6 धावा त्याने डिपेंड केल्या होत्या तोच खेळाडू परंतु शेवटच्या चेंडूमध्ये षटकार आलाय त्यामुळे संजीवनी मिळाली निश्चितच प्रतिस्पर्धी संघाला शिवनेरी विराथनला
जिंकायचं म्हटलं तर योग्य त्या वेळेला योग्य तो पत्ता बाहेर काढणं फार गरजेचं आहे. वेळ चुकून गेली तर हुकमाचे एक्के सुद्धा वाया जातात. त्यामुळे हा निर्णय अत्यंत महत्त्वाचा असेल. फक्त मैदानात जास्त वेळ जाणार नाही याची काळजी घ्या. आशुतोष व्यवहारे सातत्याने घड्याळाच्या दिशेने बघतात आणि घड्याळ कुणासाठी थांबणार नाही, वेळ कुणासाठी थांबणार नाहीये. या सामन्यामध्ये काय घडतंय काय बिघडतंय ते आपण निश्चितच पाहणार आहोत. दोस्तीच्या दुनियेतला राजा माणूस कुंदनजी किणी यांचं सहर्ष स्वागत झालेलं आहे. जिबीब चायनीज कॉर्नरचे मालक अनिल पाटील आणि नुकतंच ग्रामपंचायत सदस्य श्रीकांत भोईर यांचा सन्मान व्यासपीठावरती झालेला आहे. समर्पण कक्षामध्ये शुभम पात्रे या महिला दाखल झाले आहेत आणि आता बक्षिसांची खैरात देखील सुरू झालेली आहे. 3 षटकारासाठी 1000 रुपयाचं पारितोषिक अनिल पाटील, 3 विकेटसाठी शुभम पात्रे यांच्याकडून 2000 रुपये. 6 चेंडू शिल्लक आहे आणि जिंकण्याकरता 20 धावांची आवश्यकता. अमितच्या हातामध्ये चेंडू सोपवला गेलेला आहे. मैदानामध्ये आपण बघितलं तर साई आणि कौशल ही जोडी मैदानामध्ये आहे. साईच्या हातामध्ये बॅट अर्थात तो स्ट्रायकर येणला आहे. थोडी घाई करा प्लीज. क्षेत्रक्षणामध्ये बदल केला जातोय. मॅच क्रमांक आपण 2 पाहतोय. यानंतर विराटन खुर्द आणि विलंगी हे 2 मातबर संघ एकमेकांसमोर असणार आहेत. शेवटचे 6 चेंडू आणि 20 धावांची आवश्यकता. जिंकण्याची मजा तेव्हाच असते जेव्हा अनेक जण तुमच्या पराभवाची चातक पक्षाप्रमाणे वाट बघत असतात. स्ट्रायकर इनला बॅट्समन सज्ज असेल साई. गोलंदाजी मार्क करते गोलंदाज अमिश. एक स्लीप, एक पॉइंट, एक्स्ट्रा कव्हर. त्यानंतर आणखीन आपण बघितलं तर कव्हर पॉइंट, एक लॉंग ऑफ मध्ये क्षेत्ररक्षक, लॉंग ऑन मिड विकेट, स्क्वेअर लेग मध्ये क्षेत्ररक्षक आहे. या ओव्हरला वेळ जास्त गेलेला आहे. क्षेत्ररक्षणामध्ये अजूनही बदल केला जातोय. पहिला चेंडू आखून टप्प्याचा पॉइंटच्या दिशेने क्षेत्ररक्षक आहे. थोडं खराब क्षेत्ररक्षण झालंय. या विकेट वरती जिथे हिरबळ आहे तिथे तुम्ही निश्चितच झेल पकडू शकला असता, परंतु तो प्रयत्न इथे पॉइंट मध्ये झालेला नाहीये. क्षेत्ररक्षण थोडंसं खराब झालेलं आहे. हा झेल पकडणं गरजेचं होतं. पहिल्या चेंडूवरती एकेरी धाव येते. उर्वरित 5 चेंडूमध्ये 19 धावांची आवश्यकता. बाप्पा मोरया चषक 2022 एक मानाची आणि प्रतिष्ठेची स्पर्धा. पराभव लागतो सर्वांच्या जिवारी. जिंकण्यासाठी धडपड जारी. बाप्पा मोरया चषक 2022 जिंकण्याची झाली तयारी. पाहूया कोण पडते कोणावर भारी. सामना रंगलेला आहे. 5 चेंडू 19 धावा. जिंकण्यासाठी निश्चितच या ठिकाणी संघर्ष मैदानामध्ये कौशल स्ट्रायकर इनला आहे. गोलंदाजी मार्क वरती गोलंदाज सज्ज असेल. अमिश राईट टॉप ओव्हर द विकेट. पंचांच्या डाव्या हाताकडून याला टप्प्याचा चेंडू ऑन साइडला भिरकावून दिला. चेंडू जाईल सीमारेषा पार. ध्येय मोठा असेल तर एक बाबतीत या ठिकाणी जर बघितलं तर निश्चितच झेप देखील मोठी घ्यावी लागते. उत्तुंग भरारी घेत चेंडू सीमारेषा पार जातोय षटकारासाठी. थँक्यू. या वेळेला जर बघितलं तर 2 षटकार आले, 3 षटकार आले तर निश्चितच अनिल पाटील यांच्याकडून 1000 रुपयाचं पारितोषिक. याच ओव्हरमध्ये शुभम पात्रे देखील या ठिकाणी 1000 रुपयाचं पारितोषिक लावतात. चेंडू उडवला आकाशामध्ये हवेमध्ये. चेंडूच्या खाली क्षेत्ररक्षक आणि झेल पकडलं का नाही. झेल तर पकडलं परंतु क्षेत्ररक्षण उच्च कोटीचा झाले. टाळ्यांचे गजर या खेळाडूसाठी होईल. काय मॅच रंगलेला आहे. सामना रंगलेला आहे. उर्वरित चेंडूचा विचार केला तर चेंडू शिल्लक आहे 3 चेंडूमध्ये जिंकण्याकरता 11 धावांची आवश्यकता. सुरू असलेला सामना शिवनेरी आणि विराटन आणि यंगस्टर वेडी या 2 संघादरम्यान 3 चेंडू 11 धावा असं समीकरण आहे. अप्रतिम क्षेत्ररक्षण झालंय. सुंदर क्षेत्ररक्षण आपण यावेळेला पाहिलेलं आहे. लॉंग ऑन क्षेत्रामध्ये झाले. सुहास गोलंदाजी करून तो आता नॉन स्ट्राइक. 3 चेंडू 11. अत्यंत महत्वाचा सामना. निश्चितच पंच यावेळेला 3ऱ्या पंचाकडे आलेले आहेत आणि तो इशारा करतायत आशुतोष व्यवहारे कुणाचं नुकसान होऊ नये म्हणून हा प्रयत्न. आपल्याकडे तंत्रज्ञान आहे, टेक्नॉलॉजी आहे. पुन्हा एकदा आवाज यायला सुरुवात झाली. टिक 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 टिक. 3 चेंडू 11 धावा. हो अप्रतिम चेंडू. 2 चेंडू आणि 11 धावांची आवश्यकता. सामन्याचं चित्र पुन्हा एकदा बदलणार का. हा चेंडू जो आहे तो 1 लाखाचा असणार आहे. प्रथम क्रमांकाचं पारितोषिक 1 लाख रुपये आहे. येणारा चेंडू 1 लाखाचा. 2 चेंडू 11 धावा. इथे जर मोठा फटका आला शिवनेरी पुन्हा एकदा संजीवनी मिळेल. जर इथे कुठला मोठा फटका आला नाही तर यंगस्टर वेडी विजय पथावरती आरूढ होईल. काय घडतंय या मॅच मध्ये.
चांगला फटका, सुरेख फटका, टायमिंग चांगला आहे. चेंडू जाईल बोरच्या डोक्यावरून सीमारेषा पार, षटकार. राऊत भाई करतय डावाला बिंदास लाखाचं बक्षीस लावा. राऊत पाटील करतय डावाला बिंदास लाखाचं बक्षीस लावा. राहुल भाई करतय थँक्यू थँक्यू बडीचे खूप चांगली माहिती सुरेंद्र आम्हाला देत आहे. 24 धावांवरती कौशल बॅटिंग करतोय. 1 चेंडू आणि 5 धावांचं समीकरण आहे. 8 चेंडूमध्ये 24 धावा केल्या आहेत. अत्यंत महत्वाचा खेळ त्याचा आणि हा चेंडू 1 लाखाचा आहे. हिरो बनण्याची संधी गोलंदाजाला, हिरो बनण्याची संधी निश्चितच यावेळेला बॅटरला देखील आहे. गोलंदाजी मार्कवरती अमिश, खेळण्याची जबाबदारी कौशलची. निर्णायक खेळ मैदानामध्ये श्वास रोखून ठेवणारा सामना आणि आता उत्कंठ अशी गेला पोहोचलेली आहे. काय सामना रंगलेला आहे. 1 चेंडू आणि 5 धावांची आवश्यकता, श्वास रोखून ठेवणारा सामना मैदानामध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. शिवनेरी आणि वेडी. आता मैदानामध्ये क्रिकेट खेळणाऱ्या खेळाडूंसाठी क्रिकेटचा वेळ लागलेला आहे. हा सामना पाहताना प्रेक्षक देखील दंग झालेले आहेत. प्रचंड मेहनत दोन्ही संघांनी घेतलेली आहे. आता चांगलं फिनिश कोण करणार. अमिश की या बैला बॅट्समन कौशल. दबावाची स्थिती आहे, बघूया काय घडतंय. राईट आर्म ओव्हर द विकेट. गोलंदाजी मार्कवरती अमिश सज्ज असेल. या षटकातला निर्णायक चेंडू ऑफ टर्मच्या बाहेर. पिक्चर संपणार नाही, पिक्चर संपणार नाही. वाईड बॉलचा इशारा. एका चेंडूमध्ये 4 धावांची आवश्यकता. मैदानामध्ये चर्चा सुरू झालेली आहे. दोन्ही बॅट्समन यावेळेला चर्चा करतात. स्पर्धेची चर्चा देखील रंगलेली आहे. सामना देखील रंगलेला आहे. उत्कंठावर्धक सामना मैदानामध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. कुणाला सुटले हाव, कोण खाऊन जाणार आहे भाव. कुठेही जाऊ नका, पाहत राहा मॅचचा शेवटचा पडाव. हा डाव देखील रंगलेला आहे. सामना जिंकण्यासाठी मैदानात खेळाडूंनी फुकले, दोन्ही संघांनी फुकले रणशिंग. हा सामना पाहण्याकरता प्रेक्षक झालेत दंग. मैदानात घामाने भिजले अंग. या सामन्याला चाललाय नवा रंग. पाहूया या सामन्यात कोणाचं होणार स्वप्न साकार आणि कोणाच्या स्वप्नाचा होणार यावेळेला भंग. रंग चाललाय या मॅचला. शेवटचा चेंडू शिल्लक आहे. 1 चेंडू 4 धावांची आवश्यकता. आणखीन एक चेंडू ऑफ स्टंपच्या बाहेर. चेंडू जाय सीमारेषा पार. यावेळेला शिवनेरी विराटन संघाने हा रोमहर्षक सामना आपल्या खिशात टाकलेला आहे. अत्यंत दर्जेदार मॅच. वेडी संघाने शेवटच्या क्षणी चुका केल्या आहेत आणि त्याचा फायदा शिवनेरी विराटन संघाला होतोय. अप्रतिम खेळ मैदानामध्ये झालेला आहे. शिवनेरी आपण आतमध्ये गेलाय, परंतु सेकंड करायचं प्लीज. दोन्ही संघ हस्तांदोलन करायचंय. वेडी आणि विराथन. शिवनेरी आणि यंगस्टर वेडी. म्हणजे कधी कधी अगदी हातातोंडाशी आलेला घास असतो, तो कुणीतरी मध्ये यामाने चुकून तो घेऊन जावा. नशिबाची साथ मिळाली. शेवटच्या चेंडूवरती नशिबाचा चौकार आणि अशा रीतीनं शिवनेरी विराटन संघानं बाजी मारली. या सामन्याचा हिरो अर्थात अत्यंत सुंदर कामगिरी केली. शानदार यावेळेला क्रिकेट आपण पाहिलेलं आहे. मी नाव थोड्याच वेळात सांगेन. अनेक प्रेक्षक पाठी नेटवर्कच्या माध्यमातून